नाही सुबे आमचा दिवाण का ना आवडला तुला? हो छान आहे. अमित पण इथं तर कुणी दिसतच नाही. कुठे गेली मंडळी सगळी घरातली? दादा ऑफिसला आणि बाबा बाहेर गेलेस ना. हो आमची लाडकी वहिनी घरातच ना. थांबा मी वहिनीला बोलवतो. वहिनी अगं ए वहिनी अगं बाहेर बघ तरी कोण आली ती. वहिनी का करतेस त्याच्या तुम्ही कोण? नाही कुरकुरात नाही ती दादा ही माझी लाडकी वहिनी. आणि वहिनी जोरात सांगा मला समजलं. काय म्हणाली? माझी राधा अच्छा. तुमची होणारी जाऊबाई. हो भाऊजी जाऊबाई थकले असतील त्यांना बसायला सांगायचं नाही का? काय बोलतच बोलतेस वहिनी. थकवा हिला बघ थकली तू. काय थकलं? हे बघा भाऊजी तुम्हाला ना नेहमीच फट्टाच चुकते हं. पायी चालत आल्यानंतर थकवा हा येणारच ना. घ्या मध्याकडे बसला जाऊबाई बसा तुम्ही. तुम्ही बसा मी तुमच्यासाठी ना मस्तपैकी चहा बनवते. काय? हा बाबा मी ना चहा बनवते हा भाऊजी. काय थांबा चहा मिस करते. अगं वहिनी हिला ना अगदी मस्तपैकी चहा बनवता. हे बघा भाऊजी नाही चहा किती सुंदर बनवते पण आजचा चहा ना मीच बनवते. नाही म्हणजे लग्नानंतर राधाच्याच हातचं चाय प्यायचं आहे ना आपल्याला. बसा तरी. नाही दादा बस ही आली चहा घेऊ ना. आता कप्पा आणला आमचा तुझं काय चाललंय? तर मग सांग काय? कशी वाटली माझी वहिनी? आवडली ना तुला? हो तू सांगितलंस ना त्याच्यावरून किती सुंदर आहे तुझी वहिनी माहिती आहे का? अगं राधा वहिनी घरात आल्यापासून ना मला तिने कशाची कमतरता पडते नाही. माझी वहिनी साक्षात देवी आहे. अगदी खरं बोललास अमित. आईसारखी माया करणारी तुझी ती वहिनी आणि